नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुलांचा ब्रेन कसा विकसित होतो, म्हणजे मुलांच्या मेंदूची वाढ कशा पद्धतीने होते. तर विद्यार्थी मित्र आणि पालकांनो, मुलांच्या मेंदूची वाढ ही जन्मल्यापासून ते वयाच्या 12 ते 14 वर्षापर्यंत चांगल्या पद्धतीने होत असते. तर मुलांच्या मेंदूची वाढ होते म्हणजे नेमकं काय होतं, तर आपल्या मेंदूमध्ये म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये ब्रेनच्या सेल्स असतात ज्याला आपण म्हणतो न्यूरॉन्स. मग सायंटिफिकली जर आपण बघायचा प्रयत्न केला तर आपले जे न्यूरॉन्स आहे ह्या मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आपल्या बॉडीमध्ये आपल्या ब्रेनमध्ये असतात आणि या न्यूरॉनच्या मध्ये एक गॅप असतो त्याला आपण सिनॅप्स म्हणतो, म्हणजे त्याला कनेक्शन्स म्हणतो. आणि मुलांमध्ये जेवढे जास्त हे कनेक्शन जास्त तेवढा मुलांचा ब्रेन हा विकसित असतो. मग हे कनेक्शन जास्त कसे होऊ शकतात किंवा हे कनेक्शन आपण त्याला वाढवू शकतो का, तर यस, या कनेक्शन्सला आपण वाढवू शकतो. मग हे कनेक्शन वाढवण्यासाठी काय करता येईल, तर जे मुलं ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व असतात, ज्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपले जे सेन्स ऑर्गन आहे, पाचही ज्ञानेंद्रिय आपण ज्याला म्हणतो, ते 5 ज्ञानेंद्रिय इन्व्हॉल्व असतात, अशा ऍक्टिव्हिटी मुलं जे करतात जास्त त्यांच्या ब्रेन्समध्ये कनेक्शन जास्त असतात. मग आपल्या मुलांमध्ये हे ब्रेनचे कनेक्शन वाढवण्यासाठी आपणही त्यांना अशा ऍक्टिव्हिटीज देऊ शकतो की ज्या माध्यमातून त्यांचे 5ही सेन्स ऑर्गन गुंतलेले असतील त्या कामामध्ये. त्याच्यानंतर मुलांना वेगवेगळे अनुभव देणे, जसे की मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणे, तिथली माहिती देणे. त्याच्यानंतर मुलांना नवीन नवीन पुस्तके वाचायला लावणे, शाळेच्या व्यतिरिक्त जे अवांतर बुक्स आहे, गोष्टीची पुस्तकं असतील किंवा आत्मकथा असतील, महापुरुषांची पुस्तकं असतील, याच्यातून त्यांच्या मेंदूला चालना मिळते, म्हणजे आपले कनेक्शन्स वाढतात. त्यानंतर अशा काही ऍक्टिव्हिटीज आहे जसं की कोडे सोडविणे, पझल्सचे गेम असतात ते सोडवणे. अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज जे मुलं जास्त करतात त्या मुलांचा ब्रेन हा नक्की विकसित होतो, कारण की त्यांचे कनेक्शन वाढण्यासाठी मदत होते. आणि याचाच एक प्रयत्न म्हणून मुलांना अशा ऍक्टिव्हिटीजची सवय लागावी, अशा ऍक्टिव्हिटीज मुलांना इंट्रोड्यूस व्हाव्या, याचा एक प्रयत्न म्हणून आपण समर कॅम्प ठेवलेला आहे. आणि समर कॅम्प या 4ही दिवसांमध्ये आपण ह्या अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत. तर आपल्या मुलांना ही एक चांगली संधी आहे. नाममात्र फीस आपण याची ठेवलेली आहे. 4 दिवसांच्या समर कॅम्पची फीस फक्त 100 रुपये आपण ठेवलेली आहे. उद्देश एकच आहे की मुलांना अशा चांगल्या ऍक्टिव्हिटीज ज्याच्याने त्यांचा ब्रेन डेव्हलप होईल अशा ऍक्टिव्हिटीज मुलांना समजाव्या, हा याचा उद्देश आहे. तर अजूनही जे पालक इंटरेस्टेड आहेत त्या पालकांना विनंती आहे की एक 10 रजिस्ट्रेशन आपल्याकडे फक्त शिल्लक आहे, 10 जागा फक्त शिल्लक आहेत, कारण की याच्यात लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंट आपण घेत आहोत. तर तुम्ही जर इच्छुक असाल तर आपल्या मुलाचे रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करू घ्या आणि त्याला एक नवीन ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या त्याला अनुभवायला मिळू द्यात. चला, थँक्यू.